नमस्कार. क्विकहिल आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. संगीत विश्वातले अग्रगण्य आणि ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पंडित शौनक अभिषेकी याचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. आपल्या स्वर्गीय स्वरांनी रसिकांना समृद्ध करणाऱ्या पंडित जितेंद्र अभिषेकींचा सांगीतिक वारसा समर्थपणे पेलत आणि जपत शौनक अभिषेकींनी संगीत क्षेत्रात नवे आयाम शोधले. खरं तर शौनक यांच्या जन्मापासूनच संगीत त्यांच्या आजूबाजूला आहे. आपले वडील अभिषेकी बुवांकडून मिळालेल्या परफेक्ट तालिमीमध्ये संगीतातले हरेक बारकावे शौनक यांनी हेरले, त्याला स्वतःच्या स्टाईलची जोड दिली आणि आपली वेगळी शैली तयार केली आहे. आणि म्हणूनच त्यांच्या गायकीचा आणि संगीताचा पोत त्यांच्या समकालीन कलाकारांपेक्षा वेगळा ठरतो. आपल्या आवडत्या गायकाचं गाणं लाईव्ह ऐकणं आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आपण ते गाणं सादर करणं ही श्रोते आणि गायक दोघांसाठी सुद्धा आनंददायी गोष्ट. पण कोरोनाच्या संकटानं गेली 1.5 वर्ष आपण सर्वजण या अनुभूतीपासून वंचित राहिलोय. आपण उद्योग, व्यापार, सिनेजगत, शिक्षण या सगळ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे काय परिणाम होत आहेत, काय परिणाम केलाय हे सातत्यानं बोलतोय. पण संगीत विश्वाला गेल्या 1.5 वर्षात कोविडचा फटका कसा बसलाय, कलाकारांच्या अडचणी काय आहेत आणि या परिस्थितीतनं बाहेर कसं पडायचं याची चर्चा करण्यासोबतच शौनक अभिषेकी यांच्या संगीत प्रवासाबद्दलही आपण त्यांना बोलतं करूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. शौनकजी, मला कल्पना नाही की तुमचा शेवटचा कार्यक्रम कधी झाला होता, कारण गेले जवळपास 2.5 वर्ष तुम्ही आणि आम्ही याच्यामध्ये एक मोठी भिंत अदृश्य का असेना अशी निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं तुमच्याशी गप्पा मारणं आणि तुमच्याकडनं ऐकणं हे माझ्यासकट आम्हा सगळ्याच तुमच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची अशी गोष्ट असणार आहे. मला खरं तर बाकी सगळं गप्पांची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही साधारणपणानं जेव्हा कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्याची सुरुवात करता तेव्हा ती काय करता, कशी करता, कोणत्या गाण्यानं करता? आम्ही शास्त्रीय संगीतकार आहोत बेसिकली. जरी मी कलेचे संगीताचे बाकी प्रकार गातो, जसं भावगीत आहे, नाट्यगीत आहे, अभंग आहे, पण माझा मूळ पिंड हा शास्त्रीय संगीताचा आहे. त्यामुळे आम्ही खयालानी किंवा बंदिशीनेच कार्यक्रमाची सुरुवात करतो. मग मी वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करतो, ज्यात स्वराभिषेक म्हणून म्हणजे बाबांनी केलेल्या रचनांचा कार्यक्रम किंवा कबीरावर कार्यक्रम करतो, कबीर बाणी. साधारणपणे समजा स्वराभिषेक, आता आज तर स्वराभिषेकच आहे, तर स्वराभिषेकाची सुरुवात त्याची मी सुरुवात संगीत रत्नाकरमध्ये सामवेदातील जाती गायन आहे त्यांनी त्याची सुरुवात करतो. बाबांनीच त्याची संगीत रचना केली आहे आणि त्यांच्याकडनंच आम्हाला ती दीक्षा मिळाली. तर त्या सामवेदातील जाती गायन आहे त्यांनी त्याची सुरुवात. कशी आहे ते? मला तंबोरा लागेल. तम भवललाट नयनाम्बुजाधिकं नगसूनु प्रणयकेरी समुद्भवम् सरसकृत तिलक पंकानुलेपनम् प्रविकसित कुमुददल फेन सन्निभम् कामी जननयन हृदयाभिनन्दिनं प्रणमामि कामदेहिं धनानलम् रजनीवधूमुख विलास लोचनं प्रणमामि देवं कुमुदाधि वासिनम. हे कशातलं आहे? सामवेदातलं आहे. हां, सामवेदातील जाती गायन म्हणतात त्याला. संगीत रत्नाकरात याचा अंतर्भाव आहे. हां, मला म्हणजे जेव्हा पंडित जितेंद्र अभिषेकींच्याबद्दल मी कधीतरी वाचत होतो तेव्हा मला माहिती नसलेली गोष्ट मला त्यातनं खरं तर कळली. ती अभिषेकी हे काही तुमचं तसं आडनाव नाही. ते अभिषेकी आडनाव म्हणजे नवाथेचं अभिषेकी कशामुळं, कसं झालं? पिढ्यानपिढ्या मंगेशीचं पौरोहित्य आणि अभिषेक
अभिषेकाचा पहिला मान हे आमच्या काही पिढ्या चालू आहे. तर त्याच्यावरनं आमचं आडनाव अभिषेकी पडली. पण मंगेशीचा अभिषेक करणारे अभिषेकी. अच्छा. पण म्हणजे जितेंद्र अभिषेकींचे वडील वगैरे ते अभिषेकी आडनाव लावत नव्हते, ते नवाथे लावायचे? नाही, अभिषेकीच लावायचे. आजोबांपासून अभिषेकी लावायचे. अच्छा. त्याच्या आधी नवाथे. मला वाटतं आम्ही जिथनंही गोव्यात आलो तेव्हापासून नवाथेचा अभिषेकी झालं. कारण आमचा पौरोहित्य हाच आमचा व्यवसाय झाला. आणि माझ्या आजोबांपासून तर मला माहिती आहे की गणेश अभिषेकी हे माझ्या आजोबांचं पणजोबांचं नाव. तर तिथपासून अभिषेकी आहे. आणि म्हणजे कदाचित महाराष्ट्रातल्या अनेकांना मंगेशकरांचा आणि अभिषेकींच्या नात्याबद्दल कल्पना नसेल. म्हणजे ही दोन एवढी मोठी स्वतंत्र हिमशिखरं आहेत, पण त्यांचं परस्परांशी काय नातं आहे? तुम्ही मला मंगेशकर म्हणू शकतात किंवा त्यांना अभिषेकी म्हणू शकता. काही फरक नाही पडत. आम्ही एकच आहोत. माझ्या पणजोबांनी एका मुलगा भिकाजी अभिषेकी म्हणजे माझे आजोबा जे कीर्तनकार होते गोमंतकातली ख्यातनाम. आणि दुसरा मुलगा म्हणजे दीनानाथ मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर, ज्यांनी नाट्यसंगीतात किंवा संगीत नाटकात एक आपलं युग निर्माण केलं. आणि त्यामुळे मला वाटतं माझ्या वडिलांमध्ये या दोन्ही गुण आले. कीर्तनकाराचं गुण, संस्कृत पौरोहित्य, आणि इथून नाट्यसंगीताची परंपरा, ज्याच्यामुळे त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीतामुळे संगीत नाटकामध्ये एवढं मोठं काम केलं. तर तुम्ही जसं मी म्हणलो की मला अभिषेकी मंगेशकर म्हणू शकता किंवा त्यांना अभिषेकी म्हणू शकता. काही फरक पडत नाही. पण शौनकजी, खरंच गेला जवळपास 1.5-2 वर्ष सगळ्यांचीच परीक्षा बघणार आहे. म्हणजे जेव्हा आपले कार्यक्रम आपण करू शकत नाही आहे, काय भावना आहेत कलाकारांच्या? मी माझ्यापुरतं मर्यादित बोलीन की आम्हाला वडिलांनी गाणं हे फक्त व्यवसाय म्हणून शिकवलं नाही, आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून गाण्याकडे बघायला शिकवलं. की कार्यक्रम असोत का नसोत, तुम्ही तुमचा रियाज, तुमचं जे अभ्यास आहे तो चालू ठेवला पाहिजे. त्यामुळे फरक पडला. पण जो संगीतात रमतो त्याला एवढा नाही. पण मला असं वाटतं की आम्ही जे सस्टेन करू शकलो कलाकार ते ठीक आहे, पण जे बॅकस्टेज कलाकार आहेत किंवा साऊंडचे लोक आहेत, साऊंडची लोक ज्यांनी एवढे माईक सिस्टीम्स, साऊंड सिस्टीम्स घेऊन ठेवले, त्या संगतकार लोक की जे आमच्यावर अवलंबून होते आम्हाला मिळणाऱ्या कार्यक्रमावर, त्यांच्यावर खूप विपरीत परिणाम झाला याचा. आणि अजूनही होतो आहे आणि हा पुढेही होणार आहे असं मला वाटतं. कारण जो या 2 वर्षात त्यांचं नुकसान झालं आहे ते भरून निघणं फार अवघड आहे. काय असतं की पहिलेच हा व्यवसाय, आमचे वडील जसे म्हणायचे की गोरखधंदा आहे, लाखाचे 12,000 करणारा व्यवसाय. आणि त्यात कोरोना म्हणजे लाखाचे 100 रुपये झाले, असंच झालं ते. तर मला वाटतं साथीदार, बॅकस्टेज कलाकार, साऊंड सिस्टीमवाले यांच्यावर खूप, किंवा थिएटरमध्ये जे काम करतात लोक, त्यांच्यावर फार वाईट परिणाम झाला आहे आणि तो भरून निघणं अवघड आहे असं मला वाटतं. नाही, आम्ही मध्यंतरी काही बातम्या दाखवल्या काही लोकांच्याबद्दल की जे अतिशय उत्तम असं काही काम करत होते स्टेजवर, बॅकस्टेजला, अशांना आता कोणी काही कोकणातले काही पदार्थ विकते, कोणी कुरिअरचं काम करतं आहे, आणि फार वेदनादायी अशी ती सगळी प्रसंग आहेत. ते मला आश्चर्य याचं वाटतं की आज भारत हा पूर्ण विदेशात कशामुळे, जगात कशामुळे नावाजलेला आहे, तर भारताचं अध्यात्म, योग, विद्या आणि शास्त्रीय संगीत किंवा त्याच्या कलेसाठी, कलागुणांसाठी. आणि त्या कलागुणांना या देशातच जर एवढा कमी वाव मिळाला तर मग काय होणार? आपण म्हणतो की आमची संस्कृती, आमचं कल्चर, आम्ही कंट्री आहोत वगैरे, पण त्या संस्कृतीला जर तुम्ही सगळ्यात शेवटचं प्राधान्य देणार असाल तर मग कसं होणार ना? आणि सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. असं नाही की समारंभ होत नाहीत, सभा होत नाही आहेत, लग्न होत नाही आहेत, सगळंच होतं आहे.
तर शास्त्रीय संगीत किंवा कलेच्या बाबतीत तुमचा असा हा काय आहे की तुम्ही थिएटर्स बंद ठेवली? मी खूप जास्त काय म्हणतात क्रिटिसाइज करत नाही, कारण सरकारला किंवा मेडिकल जो हे त्यांना जे जास्त माहिती असेल की कशामुळे पसरू शकतो किंवा तिसरीत. पण कमीत कमी मला वाटतं शास्त्रीय संगीत ऐकायला जे लोक येतात ती पहिलेच बऱ्यापैकी सुसंस्कृत असतात आणि त्यांना एक भान असतं समाजाचं. तर ते नक्कीच ते नियम पाळून येतील कार्यक्रमाला असं वाटतं. आणि आम्हाला असं आहे की पैशापेक्षा कला सादरीकरणाची भूक जास्त आहे. पैसा प्रत्येकाला महत्त्वाचा आहे, पण आम्ही इतकी वर्ष, मीच नाही किती लोक आहेत की ज्यांनी वर्षोनवर्ष तपस्या करून साधना करून या कलेची सेवा केली आहे, त्यांना जर ती कला सादरीकरणाचा वाव मिळत नसेल तर आतल्या आत मरतो तो कलाकार. आणि तुम्ही जर कार्यक्रमामध्ये असलात ना तर तुम्हाला ती काय म्हणतात प्रॅक्टिस असते, कंटिन्युअस कार्यक्रमाची पण एक प्रॅक्टिस असते जी रियाजात होऊ शकत नाही. तर ती कुठेतरी सुटायला लागली असं मला वाटायला लागलं. पण ह्या सगळ्यामुळे म्हणजे तुमचं तर बाकी सगळ्या तुमचे समवयस्क जी कलाकार मंडळी आहेत त्यांच्याशी किंवा लहान मोठे आणखीन जे कलाकार आहेत त्यांच्याशी संवाद होत असेल, काय आणखीन भावना आहेत? म्हणजे काय व्हायला पाहिजे, ताबडतोब आता सुरू व्हायला पाहिजे? तुम्ही लग्न 100 लोकांमध्ये अलाव केलं आहे, काय समारंभ सभा चालू आहेत, तर कमीत कमी कार्यक्रम छोट्या प्रमाणावर तरी सुरू करा. एक प्रकारची एक एनर्जी आम्हाला मिळेल, सगळ्या कलाकारांना मिळेल. आणि मला वाटतं एक त्यांच्यात नवीन काय म्हणतात नवीन त्यांना एक सकाळ त्यांच्या आयुष्यात होईल की 2 वर्ष खरंच फार वाईट गेली आहेत, सगळ्यांचीच गेली आहेत. मी फक्त कलाकारांची म्हणणार नाही. तर सगळं सुरू झालं तर. पण मी एक आपण म्हणजे जर बघितलं तर आपल्या अनुभवाला असं येतं की मागं ते कोर्टाचे आदेश आले की रात्री 10 नंतर बंद, तर त्याची पहिली कुऱ्हाड संगीताच्याच कार्यक्रमांवर पडली. म्हणजे बाकी सगळं धागडधिंगा बऱ्याचदा सुरू राहतो, पण संगीताच्या मैफिली ज्या व्हायच्या त्या बंद झाल्या. मला तेच आश्चर्य वाटतं की आपला, मी जसं म्हणलं की पूर्ण जगामध्ये आपला देश हा आपल्या संस्कृतीसाठी आणि कलेसाठी नावाजलेला. जो आज मी युरोपमध्ये गेलो तर किती लोक असे आहेत की ध्रुपद धमारचा अभ्यास करतात, जो अभ्यास इकडे पण भारतात कमी होतो, तो तिकडे ध्रुपद धमार संस्कृत भाषेचा अभ्यास. तर ज्यासाठी आपल्या देशाला मानलं जातं त्या देशाच्या त्या संस्कृतीवरच तुम्ही का कुऱ्हाड घालताय? मी ABP माझाचे फार आभार मानतो की ते शास्त्रीय संगीताला प्राधान्य देऊन आमच्यासारख्या कलाकारांना बोलवतात. तरी मी मागे एका मीटिंगला गेलो होतो कल्चरल कुठल्या तरी याच्या होतं, तर त्यांना मी सांगितलं होतं की जर साऊथमध्ये प्रत्येक चॅनल आपल्या शास्त्रीय संगीतासाठी 1 तास देऊ शकतो, दिवसातला 1 तास कुठलाही द्या तुम्ही, तर आपल्याकडे असं का होऊ शकत नाही की बाबा तुम्हाला शास्त्रीय संगीत ही आमचे धरोहर आहे, तर त्याला 1 तास कुठला तरी दिला पाहिजे, तुम्ही दाखवलं पाहिजे. बरं तुम्ही दाखवता अशा वेळेस रात्री 3 वाजता जिथे सगळे झोपलेले असतात, ती नाही, जरा बरी वेळ देऊन जर तुम्ही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम दाखवले तर त्या कलाकारांना किती प्रोत्साहन मिळेल की बाबा महाराष्ट्र हा शास्त्रीय संगीताचा किंवा जास्तीत जास्त कलाकार महाराष्ट्रात राहतात. आज पंडित भीमसेन जोशींपासून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेक ही सगळे इकडे राहिलेले आणि इकडे त्यांची कला मोठी झाली. आणि त्या ह्याच्यातच तुम्ही चॅनल्समध्ये इतकी शेकडो चॅनल्स असून त्याच्यात तुम्ही शास्त्रीय संगीताला प्राधान्य देऊ शकत नाही. तसं त्याचं आहे की 10 नंतर तुम्ही धांगड-धिंगाडचं ते कुठलं नवरात्राचं म्युझिक असतं आणि ऑर्केस्ट्रा असलं ती गोष्ट वेगळी, पण शास्त्रीय संगीताचे, मी शास्त्रीय संगीतापुरतं मर्यादित बोलतो, बाकी संगीताबद्दल बोलायचं मला हक्क नाही. तर शास्त्रीय संगीत जे एक शांतीपूर्ण संदेश पोचवणारं संगीत आहे, आध्यात्मिक ज्याच्यात आहे, ते तुम्ही का त्याला हे करता ना? 10 नंतर ते आज सवाई गंधर्वसारखा एवढा मोठा महोत्सव, जो खरा रंगाचा भीमसेनजींचा प्रोग्राम पहाटे 4 वाजता, 4 ते 6 ते जेव्हा संपवायचे किंवा माझे वडील दुसरा दिवस संपवायचे, पहाटे 4ला बसायचे, त्या कार्यक्रमाची आज अनुभूतीच नाही. कित्येक राग असे झालेत की आम्हाला गाताच येत नाही, त्यामुळे रात्री 10 नंतरचे राग आम्हाला संध्याकाळी गाता येत नाही. त्यामुळे ठीक आहे, पण मी कलाकार प्रत्येक बाबतीत कोऑपरेट आणि ॲडजस्ट करणारा माणूस असतो, त्यामुळे त्याला गृहीत धरलं जातं.
पण शौनकजी, संगीत म्हणजे तुमच्या घरामध्ये एवढा संगीताचा मोठा वारसा होता, पण लहान असल्यापासून तुमचा ओढा होता तिकडं का प्रसंगी कधीतरी बळजबरीनंही बसवलं गेलं आणि गा असं सांगितलं गेलं? नाही, कधीच नाही. माझे वडील त्या प्रकारचे गुरु नव्हते. ते उलट नको गावं म्हणायचे मला, कारण त्यांना भीती होती की या संगीताच्या क्षेत्रात जी मुसाफिरी करायला लागती ती याला सहन होईल की नाही. तसं मी लोकांना माहीत नाही, पण मी लॉ ग्रॅज्युएट आहे. पण मी केवळ ते अभ्यास करावा म्हणून मी खरंच लॉ ग्रॅज्युएट ह्याच्यासाठी गेलं की बाबा म्हणले, अरे जास्तीत जास्त कलाकाराला फसवतात लोक, तर तू लॉ ग्रॅज्युएट हो म्हणजे तुला फसव. पण मला जास्तच फसवलं नंतर लोक, त्यामुळे त्याचा काही उपयोग. मी फक्त घरी माझ्या कायद्याचा अभ्यास दाखवतो, बाकी कुठेच दाखवू शकत नाही असं. तर मला कधीच आग्रह केला गेला नव्हता. पण माझ्या आजूबाजूला अशी परिस्थिती होती की आमच्याकडे गुरुशिष्य परंपरा आहे, गुरुकुल पद्धती. माझ्या वडिलांनी कधीही एक पैसा कोणाकडनं घेतला नाही शिकवायचा, आणि आमच्या घरी राहून गुरुगृही राहून सगळे शिकले आहेत. म्हणजे मला आठवतं लहानपणापासून ते प्रभाकर कारेकर, राजा काळे, देवकी पंडित, सुधाकर देवळे, हेमंत पेंडसे, म्हणजे ही परंपरा खूप मोठी आहे. शुभा मुदगले ह्याच्या, तर ते आमच्याकडे राहून शिकलेली लोक आहेत ही सगळी. तर ते असं वातावरण घरी निर्माण झालं होतं की मला प्रवृत्त केलं विचार करायला की ही लोक बाहेरनं येऊन 10-10 वर्ष राहून वडिलांचं संगीत शिकतात माझ्या, आणि मी या घरात राहून जर संगीत नाही केलं तर माझ्या आयुष्याचा उपयोग काय. पण हा विचार कोणत्या वयाच्या टप्प्यामध्ये? मला फार आधीच आलं होतं. मला लहानपणी जेव्हा कमलताई तांबेंकडे बाबांनी पाठवलं, कारण बाबा खूप प्रवास करायचे त्यावेळेस, तर माझे बेसिक्स चांगले व्हावे म्हणून. त्याच्या आधी मी वडिलांचे शिष्य पंडित राजा काळे, सुधाकर देवळे यांच्याकडे शिकायचो. पाठांतर मला लहानपणापासून करून घेतलं गेलं. तेव्हाच मी ठरलं होतं की जे काय करीन ते संगीतात करीन म्हणून. म्हणजे 8वी 9वीत असेल. आणि 10वी नंतर जवळजवळ एक तप मी 24 तास बाबांच्या सान्निध्यात असायचो. 24 तास. मी लॉ कसा झालो आहे मलाच माहीत नाही, कसा झालो, पण मी 24 तास वडिलांच्या संगीतात असायचो. ते जिथे जायचे त्यांच्यावर तिकडे त्यांचा प्रवास मी बघायचो, त्यांचं कार्यक्रमाचं ते नीट सगळं व्यवस्था होती आहे ना, साथीदार वेळेत पोचतायत ना, कोणाला बुक करायचं कोणाला नाही. त्याबरोबर संगीताचं शिक्षण, अनुभव त्यांच्याबरोबर प्रवासाचा. ते माझे वडील हे चौफेर कलाकार होते. फक्त संगीत नाही, साहित्य, चित्रकला, नृत्य, सगळ्या प्रकारचं संगीत कलेचा ते आस्वाद घ्यायचा, आणि ते आपल्या संगीतावर कसा परिणाम करेल, त्याचा चांगला परिणाम होईल याचा विचार करायचा. आणि आम्हाला ती दृष्टी त्यांनी दिली. त्यामुळे मी त्याच वेळेस ठरलं होतं, मला काही जमलं नाही तर मी संगीत करणं हा माझा कधीच विचार नव्हता. मी पण संगीत जमलं नाही तर असाही विचार कुस्ती केली असती एकदम. म्हणजे WWF मध्ये गेलो, शरीरावर न बघा ना तुम्ही, WWE मध्ये गेलो असतो मी. नाही, पण म्हणजे मग बाबांच्याकडं प्रत्यक्ष शिकायची सुरुवात कशी झाली आणि तो प्रवास काय होता? म्हणजे त्याच्यातले काय म्हणू आपण, चांगल्या गोष्टी, त्रासदायक गोष्टी? त्रासदायक काय हो, माझं नशीब आहे. कान पकडणं? माझं नाही, कान पडणं, फटके खूप खाल्लेत मी. अच्छा. बाकी शिष्यांवर कोणावर हात नाही बाबा उठवायचे कधी, पण मला भरपूर फटके दिलेत आणि त्याचा उपयोग झाला मला, हे मी चांगल्या याने सांगेन. काय झालं की ज्या क्षणी मी शिष्याच्या भूमिकेत गेलो आणि बाबा गुरुच्या भूमिकेत गेले, तेव्हापासून मुलगा आणि वडील हे नातं एकदम मागे पडलं, आणि शेवटपर्यंत गुरुशिष्य हेच नातं होतं आमचं. मला वाटतं 9वी-10वी नंतर एकदम त्यांच्या पूर्ण सानिध्यात गेलो की, आणि ह्यात माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे की तिने मला वडिलांचं महत्त्व सांगितलं, आणि आता तू पूर्ण वडिलांच्या सेवेत गेलं पाहिजेस हे जेव्हा सांगितलं, त्यापासून मुलगा आणि वडील हे नातंच मागे पडलं एकदम. मला आठवत नाही कधी आम्ही अशा फ्रेंडली, मी बसलो आहे असं तुमच्याबरोबर जसं बसलो आहे जसं बाबांबरोबर कधी बसलो आहे हे मला आठवत नाही. मला बाबांच्याकडे शिकायला लागल्यापासून मी समोरनं बाबांचा कार्यक्रम ऐकलेला कधीच आठवत नाही, मागेच बसलेलो असायचो. तर त्यामुळे त्याचा मला संगीतात इतका उपयोग झाला. ते मुलगा आणि वडिलांचं नातं जर आड आलं असतं तर माया असती तिकडे, इथे ती माया नव्हती. इथे गुरुशिष्याचा
जे नातं असतं गुरु शिष्य परंपरेमध्ये. मन कधीतरी मुलगा म्हणून बंडखोरी करत असेल ना? एक दोनदा झालं असेल, पण ते काय लगेच गुरुनं मात केली, परत मागे जायचो. बाबा आपली योग्यता काय मला माहिती होती, त्यामुळे मी परत मुलगा म्हणून, म्हणजे गाण्याच्या बाबतीत नाही, कुठल्या पर्सनल बाबतीत काही झालं असेल, आई वडिलांच्या मध्ये काही झालं आणि आपण पडलो त्याच्यामध्ये, पण ते तासाभरात जाणीव व्हायची, अरे मी चायला गुरुला बोललोय मागे चला असं. पण खास करून शास्त्रीय संगीतामध्ये हे बघायला मिळतं की गुरुबद्दलची जी भावना असते शिष्याची, ती इतकी समर्पित. तर मला फार काही वेळेला कुतूहल वाटतं की अशी भावना शिकवून येत नाही, पण ती त्या प्रत्येक शिष्यांमध्ये आपल्या गुरुबद्दलची ही जी भावना असते, तर ती नेमकी कशी, म्हणजे रुचती कशी, ती येते कशी? ती संस्कारात नेते असं मला वाटतं. मी जे पाहिलं बाकीचे शिष्य बाबांचे ज्या प्रकारे समर्पित होते बाबांना, आणि बाबा ज्याप्रमाणे त्यांना पुत्रवत मानून आपली कला द्यायचे, ते जे मी सगळं पाहिलं त्याच्यावरनं मला ही जाणीव झाली. आणि आमची आई, गुरु काय असतो, टीचर आणि गुरुमध्ये फरक काय आहे? गुरु हा आयुष्याला हे देणारं, वळण देणारा माणूस असतो, फक्त संगीत क्षेत्रात नाही. तो प्रत्येक बाबतीत, आमच्या वडिलांच्या बाबतीत असं होतं की मला फक्त संगीत क्षेत्रातच त्यांच्याकडनं शिकायला मिळालं असं नाही, बाकी कलांचा कसा आस्वाद घ्यावा, त्याच्यावर आपल्या त्या कलांचा आपल्या कलेवर कसा चांगला परिणाम होईल याची दृष्टी, त्याच्यानंतर लोकांमध्ये कसं वागायचं, एक कलाकार कसा लोकांमध्ये प्रेझेंट झाला पाहिजे, शिक्षण किती महत्त्वाचं आहे समाजात उभं राहायला, याचं सगळ्याचं महत्त्व आम्हाला वडिलांनी दिलं. आम्हाला सकाळी उठून महाराष्ट्र टाइम्स वाचायला लावायचे आणि रसवदुर्गाच्या चुका काढायचे सगळे. आज मी इतकं संस्कृत रेकॉर्ड केलेलं आहे, हे केवळ त्या कृपेमुळेच. ते दूरदर्शनला होते, आकाशवाणीला होते मुंबईत, तर त्यांनी न्यूज एडिटिंगपासून ते संगीत विभागापर्यंत सगळं काम केलं होतं. तर ते माफ करा आता, पण बातम्या ऐकायला बसायचे तर अर्धा वेळ ते चुकाच काढायचे त्याच्यात. अरे कसं वाक्य रचना केली बघ, काय काय म्हणलो बाबा न्यूज पण आपल्याला काय चाललंय ते बघायचंय. तर सगळ्याच एका व्यापक दृष्टी आम्हाला दिली. आणि गुरुचं तेच काम असतं मला वाटतं. गुरु तुम्हाला शिक्षण देतो म्हणजे काय करतो, गुरु तुम्हाला दृष्टी देत असतो की कलेकडे, जगाकडे कसं पाहायचं. मग ती दृष्टी तुम्ही कशा प्रकारे वापरता हे तुमचं आहे, पण गुरु चांगला जो असतो तो हेच असतो की तो दृष्टी देत असतो तुम्हाला की जगाकडे असं पहा. मग तुम्ही म्हणजे अभिषेकी बुवांच्या बरोबर तर तुम्हाला त्यांच्याकडे त्यांची गाणी गायची तर मिळालीच संधी, बाकी काही मंडळ आणि जे खूप मोठी नावं आहेत अशांबरोबर गायची तुम्हाला मिळाली संधी. मी त्या बाबतीत खूप नशिबान मानतो स्वतःला, आणि मी या सगळ्यांना आपला एका प्रकारे गुरु पण मानतो. कारण बाबांच्या पेक्षा वेगळी दृष्टी असणारे, दृष्टिकोन असणारे, सांगीतिक दृष्टिकोन असणारे बरे, म्हणजे फार महान लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. खळेकाका, श्रीनिवास खळेकाका, त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी माझ्यासाठी रचना केल्या. मीनाताई मंगेशकर खडीकर यांच्या रचना मला गायचं सौभाग्य मिळालं. तिथपासून अशोक पत्की, श्रीधर फडकेंपासून ते नंतर सलील कुलकर्णी पर्यंत आता भरपूर नावं आहेत. अशी मी एकदम सगळी नावं घेऊ शकत नाही. खूप लोकांच्या रचना मला गायची, माझे समवयस्क किंवा समकालीन गायक आहेत, रघुनंदन पणशीकर किंवा यांच्याही रचना मला गायची संधी मिळाली. आणि प्रत्येकाकडनं मला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. जसं खळेकाका, मी अभंग एका प्रकारे गायचो, संत साहित्य, जो बाबांचा एक दृष्टिकोन होता. आणि त्यांच्याकडे गेल्यावर मला एकदम वेगळीच दृष्टी मिळाली. अरे बाबा, या अभंग असाही गाऊ शकतो आपण. लयकारीचे वेगळे प्रकार अभंगामधले, शब्दफेकीचे वेगळे प्रकार, म्हणजे तो एक काय म्हणतात एनलाइटमेंट होती मला. पण असं सांगता येईल तुम्हाला की म्हणजे समजा हा अभंग
हा अभिषेकी बुवांच्याकडं काय प्रकारे गायला गेला असता आणि खळे काकांनी तो काय प्रकारे गाऊन घेतला? मला असं सांगता येणार नाही, पण मला गाऊन सांगता येईल. काय की खळे काकांचा ना अभंग ऐकवायचा जो लयीचा हे होता त्यांचा भाग, तो इतका वेगळा होता की ते असं शब्द म्हणजे गाऊन जरी सांगायचं म्हटलं आणि ते म्हणायचं, मला असं वाटायचं ते अरे बाबा हे समेला येईल की नाही, समेला येईल की नाही. ते म्हणते तू काळजी करून येईल. पण ते मला ते शिकल्यानंतरच कळलं की बाबा हाही प्रकार आहे. नाहीतर एक चपखल प्रकार होता माझ्याकडे गाण्याचा अभंग, जो बाबांचा एक आहे की तो त्यापेक्षा वेगळा खळे काकांकडे मिळाला. मीनाताईंकडे बाबा मला एकदम वेगळंच, म्हणजे खास जे दीनानाथांचं. आणि बरं, आता आम्हाला असं आहे की आमचं फारच कुतूहल वाढलंय, तर ते सांगा ना, तुम्ही गाऊन सांगा ना. खळे काकांचा एक अभंग आगाशे म्हणून एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व होतं, मला वाटतं विदर्भामध्ये. त्यांचं काव्य आहे, ज्याच्याबद्दल तो प्रश्न आला की समेवर येणार की नाही वाला, तो आहे. गुरु कृपा झाली, गुरु कृपा झाली, गेला भेद भेद, सर्वत्र अभेद जाणीयेला, गुरु कृपा झाली. आता शब्द असे आहेत की आता चहूठाई आनंदी आनंद. तर कोणी म्हणतं ना आता चहूठाई आनंदी आनंद, त्यांचं तसं नव्हतं. ते ह्यालाच इतकं पसरवायचे, आता चहूठाई, लय एक चालू आहे, आनंदी आनंद आता. ती ही मला सवय नव्हती आणि मी त्यांच्या उतारवयात गेल्यामुळे त्यांची कहन थोडी कमी झाली होती. तर मी आपला विचार करतो बाबा आता कसं, पण त्यांनी बरोबर ते माझ्याकडनं करून घेतलं. त्यांची कृपा आहे ती. आणि ही लोक, मी संगीतातले देवाचे अवतार म्हणतो त्यांना, संत लोक. आता चहूठाई आनंदी आनंद, आनंदाचा कंद हाती आला, गुरु कृपा झाली. एक उदाहरण आहे. मीनाताईंच्याकडे मी जे मीना आत्यांकडे शिकलो, तो एक वेगळा अनुभव होता. कारण त्यांनी आधी तुम्हाला आठवत असेल चॉकलेटचा बंगला वगैरे, त्यांनीच. आणि त्याच्यानंतर फिल्म्स नाही, त्यांनी प्लेबॅक पण केलं होतं. पण त्याच्यामध्ये खूप मोठा काळ गेला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर कृपा करून माझ्यासाठी रचना केल्या. मी आणि माझी बहीण मेखला अभिषेकी, आता मेखला खडीकर, त्यांची सून आहे. हे गायलो, तर त्यातली एक रचना ऐकतो. आभाळाचा रंग सांग देऊ का तुला, पाकळीचा गंध सांग देऊ का तुला, संगीताचे सूर सांग, संगीताचे सूर आज देईन तुला, आभाळाचा रंग सांग देऊ का तुला, पाकळीचा गंध सांग देऊ का तुला, संगीताचे सूर आज देईन तुला. आता हा एक वेगळा दृष्टिकोन आहे संगीताचा. पहाटेच्या तालावर वाऱ्याचा झुला, कोवळेसे ऊन तिथे देऊ का तुला, भैरवाचे क्षण काही देईन तुला,
संगीताचे सूर आज देईन तुला, आभाळाचा रंग सांग देऊ का तुला. कशासाठी एक सीडी केली होती, 8 गाणी केली होती. कधीची गोष्ट आहे? 10 वर्ष झाली. हो. आता हे तुम्ही मीनाताईंच्याबद्दल आणखीन खडे काकांच्याबद्दल सांगितलं. बाबांच्या गाण्याबद्दल त्यांच्या शिकवण्यातलं असं काय वेगळेपण तुम्हाला, वेगळेपणपेक्षा त्यांचं काय वैशिष्ट्य होतं? बाबा हे हाडाचे गुरु होते. म्हणजे मला आठवतं की ते आम्हाला एक खयाल त्यांनी शिकवला. आम्हाला कधी त्यांनी नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावसंगीत हे शिकवलं नाही. ते आम्ही त्यांच्या सहवासातनं, त्यांचं ऐकून, त्यांची साथ करून त्याचे संस्कार आमच्यावर झाले. संथा आम्हाला शास्त्रीय संगीताचीच दिली, आम्हाला बसून शिकवलं आहे. मला फक्त एकच नाट्यगीत बाबांनी शिकवलं होतं, छेडियाला तारा. वसंतरावांनी जे गायलं आहे त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन आपल्याला. पण आम्हाला दिली संथा ती शास्त्रीय संगीताची. आणि त्यात मला आठवतं की एक खयाल घेतला की तो खयालचा अस्थायी अंतरा आमच्याकडनं ते 50 ते 70 वेळा गाऊन घ्यायचे आणि स्वतः आमच्यावर गायचे. असं नाही की एकदा शिकवलं आणि तुम्ही गा, आम्ही बसतोय आपलं मोबाईल पाहत. तसं नाही. मोबाईल नव्हते नशिबाने त्यावेळेस, त्यामुळे ते जास्त चांगलं. तर आम्ही बसलो की 2-2 तास एक खयाल चालायचा आणि त्याचे 50-70 आवर्तनं ते स्वतः आमच्यावर गायचे. त्यामुळे आजही असं झालं आहे की मला शास्त्रीय संगीतात किंवा बाबांनी शिकवलेल्या ज्या रचना आहेत त्यांच्या वेळेस मी शिकलेलो आहे ते अजून मला बघायला लागत नाहीत. मला पाठांतर करून घेतलं आहे. मग असे आपण सामवेद, जसं मी आता हे सामवेद मी 30 वर्षापूर्वी शिकलेलो आहे, 30-35 वर्षापूर्वी. आणि रोज गाणंही होत नाही ते. आता कधीतरी स्वराभिषेक, आता तर 1.25 वर्षात नाहीच गाणं झालं. तरी मला ते पाठांतर आहे. कारण त्या वेळेत जे पाठांतर आमच्याकडनं करून घेतलं, मला आठवतं की 10-12 वर्षाचा होतो तो, पण मला खयाल काय असतो, राग काय असतो किंवा आरोह काय असतो काही माहीत नव्हतं. पण मला 51 बंदिशी पाठांतर होत्या. बाबांच्या शिष्यांनी त्यावेळेसच्या राजा काळे, सुधाकर देवळे, मंगेश मुळे यांनी माझ्याकडनं त्या पाठांतर करून घेतल्या होत्या. त्यामुळे मी एकदा, मला आठवतं तेंडुलकर आले होते, विजय तेंडुलकर, तर काहीतरी गाऊन दाखव म्हणलं. त्यांना 12 बंदिशी सलग गाऊन दाखवले. ते म्हणले बस आता थांब म्हणून. तर मला राग वगैरे काही कळत नव्हता. पण त्या पाठांतरीचा उपयोग आजही मला, पाठांतराचा उपयोग आजही मला होत आहे. की मला बाबांनी त्यावेळेस शिकवले राग, अस्थायी अंतरे, बंदिशी, नाट्यसंगीत, त्यांच्या मागे गायलेलं अभंग, नाट्यसंगीत, भावगीत मला काहीही बघायला लागत नाही. ते गायला लागलो की येतात. हाच मला खरं प्रश्न होता मगापासून मी करत होती की तुम्हाला विचारायचं की वडीलच गुरु होते. तुम्ही म्हणाले की एकदा तुमचं गुरु शिष्याचं नातं झाल्यावर मग तुम्ही मागे बसूनच कार्यक्रम, पण तुमचा कार्यक्रम त्यांनी पहिल्यांदा कधी पाहिला? तुमचं गाणं असं स्टेजवर कधी ऐकलं आणि पहिली शाबासकी कधी मिळाली? शाबासकी नाही, शाबासकी वगैरे देणारे गुरु नव्हते ते कधीतरी आईला सांगायचं बरा गाला तो, बस तेवढंच. ते समोर वगैरे वा माझ्या मुला वगैरे काही नाही असलं काही. ते आम्हाला कधी, मला 2 कार्यक्रम आठवतात की एक गोव्याला मोठा महोत्सव होतो, केसरबाई केरकर संमेलन म्हणून कला अकॅडमीतर्फे. तुम्ही आला एकदा तिथे. तर त्यावेळेस बाबांचा आवाज बसला होता. आम्ही गोव्याला पोचलो 1 दिवस आधी आणि काय झालं माहीत नाही, त्यांचा एकदम आवाज खराब झाला. म्हणजे त्यांना बोलायलाही त्रास होता. तर तेव्हा त्यांनी विचारलं की मी नाही घेऊ शकत, पण माझा मुलगा आता गायला लागला आहे तर त्याला बसवू का? मग कधी बाबांनी माझं नाव कधी सुचवलं नाही किंवा ते कोणाचंच असं माझ्या शिष्याचं ठेवा वगैरे असं काही सांगायचं नाही. पण त्यावेळेस ते म्हणले की याला बसवता का? हा बरा गाईल म्हणून. आणि मी गायलो आणि समोर बाबा, शोभा गुरटू वगैरे होते. आणि मला वाटतं माझं गाणं चांगलं झालं, कारण ते झाल्यावर बाबा वरती आले आणि गोव्याचे लोक कोकणी आणि आम्ही गोव्याचे असल्यामुळे त्यांची एक वेगळी जवळीक होती. तर तेव्हा ते म्हणले की आज माझ्या मुलांनी माझी लाज राखली म्हणून. हे मला आठवतं. आणि
सवाई गंधर्वमध्ये मी पहिल्यांदा गायलो होतो भीमसेनजींच्या कृपेमुळे. आदल्या वर्षी मी मे बी 90 का 91 असेल, बाबांच्या मागे संगत करत होतो आणि भैरवीला मी त्यांची संगत करता करता मला टाळ्या पडल्या लोकांकडनं. त्या स्टेजवरनं आम्ही जेव्हा खाली उतरतो तेव्हा भीमसेनजी आले, पुढच्या वर्षी तुला बसायचं आहे, त्यांच्या त्या दरारायुक्त आवाजात. मी आपलं म्हटलं. आणि त्यावेळेस दुसऱ्या वर्षी मी जेव्हा गायला बसलो तेव्हा बाबा गाण्याला आले होते. तिथे माझं पार अवसानच, कारण मला अजून कोणाची भीती नाही वाटायची. पण आपला गुरु बाबा, भीमसेनजी, गंगूबाई हंगल, फिरोज दस्तूर अशी लोक सगळी ऑडियन्समध्ये होती. तर तो एक प्रसंग आठवतो मला की गाणं झालं होतं तेव्हा. जसं बाबांनी आम्ही इतका नशीबवान आहे की आमच्या घरात लहानपणापासून वेगवेगळ्या लोकांचं येणं जाणं असायचं. त्यात पंडित भीमसेन जोशी होते, पंडित कुमारजी, साहित्यातली पु ल होते, पु ल देशपांडे, तेंडुलकर, शांताबाई शेळके. मी शांताबाई शेळकेंसाठी बाबांचं असं 4-4, 5-5 तास कबीरावर बोलणं ऐकलं आहे की आपण कबीराचा मराठीत अनुवाद करूया, कशा प्रकारे करूया, एक वेगळ्या प्रकारे अनुवाद करूया आणि वगैरे असं. यशवंत बुवा यायचे, किती लोक. तर मला या सगळ्यांचा सहवास खूप बऱ्यापैकी मिळाला आहे. त्यातल्या भीमसेनजींचा, कारण मी स्वतः जायचो त्यांच्याकडे त्यांना नमस्कार करायला वगैरे. तर मला एकदा त्यांनी फार छान सांगितलं होतं की एक लक्षात ठेव, आवाज म्हणजे तलवार आहे, तलवारीला जर धार नसली तर रणांगणात काय उपयोग नाही त्याचा. त्यामुळे आवाज धारदार कर, हा त्यांचा उपदेश मला फार छान आठवतो. अभिषेकी बुवांनी खरं तर मराठी संगीत नाटक किंवा संगीत रंगभूमीला खूप प्रचंड असं त्यांचं योगदान आहे. तुम्हाला असं कुठले म्हणजे जेव्हा ते संगीत बनत होतं घरामध्ये असं कुठलं आठवतंय, कुठल्या नाटकाच्या? मला नंतरची नाटकं आठवतात, कारण जे याला कलाटणी देणारी नाटकं झाली म्हणजे मत्स्यगंधा, कट्यार, लेकुरे उदंड झाली, हे सगळी माझ्या जन्माच्या आधीचे आहेत. गुंततार हृदय, गुंततार हृदय गाणं होतं, त्यातलं ते नाटक नव्हतं, होतं पण ते दुसऱ्याचं बाबांनी सांगितलं. मला आठवतंय ते माझ्या ह्याच्यात महानंदा म्हणजे शेवटची नाटकं, गोरा कुंभार, संत गोरा कुंभार, अमृतमोहिनी याच्या संगीताच्या वेळेस, आणि शेवटचे जे नाटक केलं म्हणजे पहिली सुरुवात बाबांची नाटकाची झाली ती वसंत कानेटकरांबरोबर झाली, मत्स्यगंधा. आणि शेवटचं नाटक जे बाबांनी केलं तू तर चाफेकळी, हे बालकवींच्या आयुष्यावर आधारित नाटक होतं. त्याचंही लेखन वसंतरावांचंच होतं आणि बाबांचं. तर ते त्या वेळेस मी आणि सुधीर नाईक म्हणून आमचे गुरुबंधू आहेत, आम्ही बसून त्या रचना लिहिलेल्या आहेत, म्हणजे काव्य आणि नोटेशन केलेलं आहे. आणि त्याच्यात पार्श्वसंगीत पण मी आणि आमची दुसरी गुरुभगिनी देवकीताई पंडित त्या गायलेलं आहे, कारण ती जे कलाकार होते ते गायक नव्हते, तर त्याला पार्श्वसंगीत होतं, तर ते मीच गायलेलो आहे. आणि तर त्या नाटकाच्या पूर्ण प्रोसेसला मी होतो. तू तर चाफेकळी त्यातलं गाणं सगळ्यात कुठलं तुमचं आवडतं, सगळ्यात गाजलेलं? गाजली नाही एवढी गाणी, कारण ते नाटक मी बघितलं होतं. तुम्ही बघितलं होतं ना? सगळ्यांना आवडेल असं ते मनोरंजक जास्त नाटक नव्हतं, ते एक वेगळ्या स्तरावरचं नाटक होतं. पण मला एक आठवतं त्यातला खरं एक किस्सा आहे, मी म्हणजे सांगू का नको टी व्हीवर असं आहे, पण जेव्हा मी ते गाणी त्या गायकांना शिकवायचा प्रयत्न करत होतो तर त्यांना ते जमत नव्हती, कारण ते गायक नव्हते. त्यामुळे तर तिथे बसले होते सगळे, ते म्हणले अरे अशोक पत्कीन त्याचे असिस्टंट डिरेक्टर होते, तर आणि केंकरे, दामू केंकरे काका यांचं डिरेक्शन होतं. ते म्हणले की अरे हा शौनक एवढी चांगली गातोय तर त्यालाच का नाही बालकवींचं काम दे. तर बाबा 2 मिनटं शांत राहिले, म्हणले हा बालकवी वाटेल का? ते आयुष्यभर दारिद्र्यात राहिले भुकेपोटी आणि हा पण एनिवे मला पार्श्वसंगीत तरी गायची संधी मिळाली. तुमची
लिगसी खूप मोठी आहे तुमच्या पाठीमागे असलेली, म्हणजे घरातली सुद्धा आणि आत्याच्या बाजूने असलेली सुद्धा. तर तुम्हाला कधी दडपण नाही यायचं की इतक्या मोठ्या वारशाला घेऊन आपण पुढे जातोय, तसा कधी दबाव नाही वाटायचा? मला नाही वाटला कधी दबाव. मे बी मला बाबांकडे जे शिकलो मी त्याच्यातनं तो कॉन्फिडन्स मिळाला असेल. आणि माझा नेहमी एक चॅलेंज घ्यायचा एक स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणायचं, राजाचा मुलगा राजा का नाही होणारच, गाणाऱ्याचा मुलगा का नाही होऊ शकत गाणारा. जर त्याला दैवी देणगी मिळाली असेल आवाजाची, आता तुम्हाला आवाजच दिला नसेल तरीही लोकांनी केलेलं आहे, किंवा त्या कलेचा अंश तुमच्या गळ्यात नसेल तर गोष्ट वेगळी आहे. पण मला अभिमान जरूर राहिला आहे की मी अभिषेकी आणि मंगेशकर घराण्याचा एक भाग आहे. आणि फक्त ह्या मंगेशकर आमच्या, म्हणजे दीदी आमच्या सरस्वतीमाई, आशा त्या, बाळकाका, हृदयनाथजी, उषा त्या, मीना ते, यांनी तर काम केलं आहे. पण माझ्या इथे बाबांच्या सख्या बहिणी आहेत, त्यांचे पण आवाज इतके सुंदर आहेत, इतक्या छान गायच्या त्या, एकदम सुरेल आवाज. मला वाटतं ते गोव्याच्या मातीत आहे हो, लय आणि सूर ते गोव्याच्या मातीत ते संस्कार घेऊनच येतात असं मला वाटतं. लय आणि सूर सोबत आहे, पण जेव्हा शास्त्रीय संगीत आपण शिकतो तेव्हा एका बैठकीची गरज असते, तितक्या मोठ्या संयमाची गरज असते की म्हणजे गुरुकडनं ती दीक्षा मिळवण्यासाठी. तो संयम होता तुमच्यामध्ये का तुम्हाला कमवावा लागला? असे काही आहेत किस्से संयमाची परीक्षा बघणारे? खूप किस्से आहेत. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी आत्ताच्या ह्याच्यावर जाऊ नका म्हणजे, पण सायकलवर जायचो शाळेत. तर कॉलेजमध्ये तर दुपारचं लेक्चर करून मी लवकर यायचो, कारण बाबांची 3:45ला वेळ होती बसायची, आणि ते उन्हातनं वगैरे आलेलं थोडंसं. तर मला फक्त एकदाच बाबा म्हणले, तुला माहिती आहे का, ही तुला बंदिश मी शिकवतोय, ही मला शिकायला रक्त ओकायला लागलं आहे, तुला ती फुकट मिळते, एवढं लक्षात ठेव. रात्री पण झोपलो नाही, दुपारची झोप सोडाच. तर असे किस्से खूप आहेत की ज्याची माझं, तुम्ही म्हणतात एकदम बरोबर आहे की 2-2 तास 3-3 तास तुम्ही जर परफॉर्म 3 तास करत असाल ना शास्त्रीय संगीताचं, तर तुमचा 6 तास तर रियाज झाला पाहिजे, तर ते 3 तासाची बैठक तुमची होऊ शकते. इतका तर तुमचा स्टॅमिना पाहिजे, तुमची लगन पाहिजे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कारण शास्त्रीय संगीत हे सगळ्यात ॲबस्ट्रॅक्ट संगीत आहे. मी आज जो राग गाईन तोच उद्या गाईन असं नाही आहे, म्हणजे तसाच गाईन, कारण लिखित संगीत नाही आहे हे, आणि शब्दावर पण अवलंबून नाही आहे. शास्त्रीय संगीत हे आलाप, कॉम्बिनेशन, परमिटेशन्स ऑफ नोट्स ह्याच्यावर आहे सगळं. तर ते ॲबस्ट्रॅक्ट आर्ट आहे. ज्या दिवशी ते राग तुमच्याकडनं जे करून घेतो ते तुम्ही गाता, तुम्ही रागाला कधीच मांडू शकत नाही. राग तुम्हाला सांगतो आता चल असं चाल, असा जा, असं जा, असं जा. त्यामुळे आजचं शास्त्रीय संगीत हे उद्या तसंच राहील असं सांगता येत नाही, ते वेगळं स्वरूप घेऊन येतं, आणि त्यासाठी बैठक फार महत्त्वाची. आणि मला वाटतं की फक्त संगीताची बैठक नाही, थोडी आध्यात्मिक बैठक पण त्याच्यासाठी लागते असं मला वाटतं. पण हे सगळं करताना तुम्हाला म्हणजे हिंदी संगीत, बॉलिवूडचं संगीत, इकडं मुसाफिरी करावी असं फार नाही वाटलं? मला मुसाफिरी करावी, मी तर प्रत्येक प्रकारचं संगीत ऐकतो, म्हणजे ऐकलेलं आहे मी. मायकल जॅक्सनपासून ते रशियन ऑपेराजपासून ते जिथे जाईन तिकडे त्या प्रकारचं संगीत ऐकतो आणि त्याचा आस्वाद घेतो. पण मी रमतो ते शास्त्रीय संगीतात. आणि मी खरं सांगू का, म्हणजे खोटं सांगणार नाही की मी नाही म्हणलो वगैरे असं काही नाही. मला हिंदी संगीतात कधी गायची संधीच मिळाली नाही. एक तर माझी बैठक आहे शास्त्रीय संगीताची, त्यामुळे मी मराठी फिल्म्समध्ये गायलो आहे बऱ्यापैकी, पण आम्हाला अशाच गाण्याला बोलावं जिथे मराठी काहीतरी शास्त्रीय संगीताचा त्याच्यावर आधारित असेल, अशाच गाण्यांसाठी आम्हाला बोलवतात. तर हिंदीमध्ये मला तशी संधी मिळालीच नाही की कुठे साठी, आणि मी कधी त्याचा आग्रही धरला नाही, कारण मी खुश आहे शास्त्रीय संगीतात. मी खरंच तुम्हाला प्रश्न विचार नाही, पण गप्पांच्या ओघांमध्ये तुम्ही अनेक व्यक्तिमत्व, जी टोलेजंग व्यक्तिमत्व तुमच्या आजूबाजूला होती ती उभी केलीत. पण आणखी काही व्यक्तिमत्व राहिलेत, त्यांच्याविषयी जर तुम्हाला विचारायचं झालं तर ज्यांच्याकडे तुम्ही शिकलात त्या कमलताई तांबे, त्या मोगूबाईंच्या शिष्या. मोगूबाई म्हटल्यावर किशोरताई आमोणकर, ही जी काही मंडळी राहिली आहेत ना, यांच्याविषयी आणखी तुम्ही आम्हाला सांगावं असं वाटतं. मी बरं झालं तुम्ही काय छान प्रश्न विचारलात आणि मला बरं वाटलं,
कमलताईंनी माझ्याकडनं इतका छान रियाज करून घेतला. माझी जी बैठक आहे शास्त्रीय संगीताची आपण बेस म्हणतो तो त्यांनी पक्का केला. मी 2-3 वर्ष जात होतो त्यांच्याकडे. तर 3 वर्षात त्यांनी 2-3च राग सांगितले, पण मला अलंकार किंवा स्वर ओळख, रागाची ओळख त्यांनी करून दिली, ज्याच्यामुळे बाबांकडे शिकायला मला सुकर गेलं, सोपं गेलं. एवढं त्यांनी मला माझी बैठक करून घेतली आणि त्यासाठीच बाबांनी मला त्यांच्याकडे पाठवलं होतं की याचा बेस तुम्ही चांगला करून घ्या म्हणून. आणि कमलताई मला आठवतं गेल्यावर मला कळेलच आपल्याला खाण्याचा शौक, तर त्यामुळे पहिले लाडानी ते मी आत्याच म्हणायचो त्यांना, तर गरम पोळी करून घालायच्या आणि मग बसवायच्या गायला. मग मी 2 तास बसून त्यांच्याकडे. तर त्यांना खूप माझा अभिमान होता आणि मला ते म्हणायच्या बाकीच्यांना, बघ याची ताण कशी जाते बघ जरा. आणि मला माझं सौभाग्य हे मानतो की यांनी विषय काढला, चांगलं झालं. माझं फार मोठं सौभाग्य की मला किशोरीताईंनी एकदा बोलावलं आणि त्यांनी ज्या अभंग रचना केल्या होत्या त्या मी त्यांचे शिष्य रघुनंदन पणशीकर यांच्याबरोबर गायलो एका कार्यक्रमात. आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी बसून घेतल्या आमच्याकडनं त्या रचना. म्हणजे मी त्यांच्याकडे 10-15 दिवस जात होतो आणि त्या मला त्या रचना शिकवत होता. तो एक वेगळा दृष्टिकोन मला मिळाला, कारण त्यांचा रचनेकडे पाहायचा दृष्टिकोनच वेगळा आहे. त्यांच्या रचना अभंग गाण्याची लय वेगळी आहे त्यांची. तर त्यांच्याकडनं मला तो मिळाला आणि माझं मोठं सौभाग्य आहे की त्या कार्यक्रमात शेवटी त्या स्टेजवर आल्या आणि त्यांनी जाणे अजमी अमर ज्ञानेश्वरांची जी रचना आहे त्या स्वतः गायल्या आणि आम्ही त्यांच्यावर स्टेजवर बसलो. ते एक एवढं मोठं भाग्य आहे आमचं. तुम्ही भावगीत, शास्त्रीय संगीत, नाट्यगीत हे सगळं तुम्ही गाता, तुम्हाला त्यामध्ये रुचीही आहे, पण तुम्हाला फ्युजनही खूप आवडतं. अरे तर फ्युजन संगीताबद्दल तुमचा हा जो ओढा आहे, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की मायकल जॅक्सन तुम्ही ऐकता, तुम्ही ऑपेरा ऐकता, तर ह्याचा सगळ्याचा परिणाम त्याच्यावरती झाला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला फ्युजन आवडतं. आणि फ्युजनमध्ये तुम्ही कोणते नवीन प्रकार करता? मायकल जॅक्सन, मराया कॅरे पण सगळ्यांना ऐकतो, पण ऐकतो ते काय गात नाही किंवा शास्त्रीय. मी जे फ्युजन करतो ते शास्त्रीय संगीतावर आधारितच करतो, कारण मी खूप लोकांबरोबर काम केलं आहे. त्यात त्रिलोक गुरटू आहेत, लुई बँक्स आहेत, पंडित सुरेश तळवकरांचं ताल यात्रा म्हणून, त्यात मला तालाचं खूप काम शिकायला मिळालं त्यांच्याकडनं, ताल लईचं. त्यानंतर विजय घाटे, राकेश चौरसिया, नीलाद्री कुमार, लुई बँक्सचा मुलगा जिनो वगैरे या सगळ्यांवर गायलो आहे मी. अमेरिकेत पण मी त्यांच्यावर गेलो होतो. एक जे न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला थिएटर्स होत ना, तिथे आमचे 2 शोज झाले होते. कॅलिफोर्नियाला झाला होता. तर मी माझं त्यात शास्त्रीय संगीतच गायलो, मी वेगळं काही गायलो नाही. फक्त मला एक मला जाणवलं काय माहिती आहे का, की आत्ताची जी पिढी आहे ना, जे संगीत ऐकते ती पहिले साऊंड ऐकते. तो साऊंड जर अट्रॅक्टिव्ह असेल ना तर मग ती बघायला जाते त्या संगीतात काय चाललं आहे. तर मला असं वाटलं की शास्त्रीय संगीताला आकर्षित करायला ह्या पिढीला, तर शास्त्रीय संगीत असं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधनं पेश केलं गेलं तर ही नवीन पिढी त्यांना जर त्याच्यात अरे हो दिस इज क्लासिकल म्युझिक ओके असं म्हणून ते त्या फ्युजनच्या म्युझिकच्या आधारावर ते ऐकत असतील, तर कमीत कमी ते शास्त्रीय संगीत ऐकायला तरी लागतील. आणि मग ते जातील बघायला इंटरनेटवर लेट्स सी व्हॉट्स इंडियन क्लासिकल म्युझिक. आणि मग त्यांना एखाद वेळेस भीमसेनजींचा किंवा कुमारजींचा आवाज अट्रॅक्ट केला आणि मग त्याच्यात ते ऐकायला लागतील. या दृष्टीने मी ते फ्युजन केलं की ही पिढी शास्त्रीय संगीताकडे आकर्षित कुठल्या रीतीने होऊ शकते याचा एक प्रयत्न होता. तो अजूनही मी करतो. कधी चान्स मिळाला. अभिजित सोबत एक फ्युजन केलं होतं, सो त्याची एक झलक जर आम्हाला ऐकायला मिळाली. नाही ॲक्च्युली काय माहिती आहे, मला ऐकवायला काही नाही, पण ते आहेत जुनीच गाणी. बेला सजना, बंदिशे आणि तीर्थ विठ्ठले मला वाटतं त्याच्यात भीमसेनजींचा अभंग मी आणि कल्याण गायकवाड गायलो आहे आम्ही. तर ते सगळे इन्स्ट्रुमेंट्स असले ना तरच बरं वाटतं. आमचं शास्त्रीय संगीत असं आहे कुठला एक तंबोरा लावला आपलं गायलो छान वाटलं. पण अभिजित माझा लहान भावासारखाच आहे आणि त्यांच्या वडिलांना मी गुरु समान मानतो, पंडित अजय पोनकरांना. तर त्याचे माझे खूप वर्ष संबंध आहेत आणि त्याच्यावर मी खूप रचना गायलो आहे, खूप कार्यक्रम केलेत आणि देश विदेशात. त्यामुळे आमचं एक जुळून आलं होतं, त्यापैकी ती एक रचना होती.
खरं तर शास्त्रीय संगीत म्हणजे सतीचं वाण आहे आणि ते म्हणजे फार झटपट पैसा नाही, फार झटपट त्यात प्रसिद्धी नाही, आयुष्यभर तुम्ही मेहनत करत राहता आणि तसं खरं तर म्हणजे ग्लॅमर ही जे फार फास्ट पटकन मिळतं जे या म्युझिक शोमधून येणाऱ्या लोकांना, तर ह्या सगळ्याच्यामुळं शास्त्रीय संगीतामध्ये जे काही करू पाहतायत त्यांना म्हणजे त्यांचं प्रेम असतं शास्त्रीय संगीतावर म्हणूनच ते करत असतात, पण याच्यामधून कधी नकारात्मक भावना नाही ते खूप येते. काय असतं की अंधार आहे सगळा, तुम्ही करत जायचं असतं. त्या शास्त्रीय संगीतात व्यावसायिक यश मिळणं म्हणजे काय म्हणते, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिलं तर चांगला गुरु मिळणं, दुसरी गोष्ट तुमची मेहनत, रियाज, साधना, आणि तिसरी गोष्ट म्हणजे 50% नशीब. तर त्यामुळे आम्ही संगीत करत जातो पण पुढे कार्यक्रम मिळतील नाही मिळतील. बरं लोक बोलवतात पहिले ते फुकट बोलवतात, अरे तुला चान्स देतो गायला ये, पण तसंच जर राहिलं त्याचा उदरनिर्वाह कसं चालणार ना. पण नशिबाचा भाग असा असतो की तुम्ही जर तिथे पहिल्यांदा गेलात, ते गायला गेलात, फुकट गायला गेलात, आणि नंतर त्या माणसाने परत तुम्हाला पैसे देऊन बोलवलं, तर तिथे तुम्ही खरे कलाकार म्हणून प्रस्थापित होतात. आणि हे सगळं व्हायला खूप वेळ लागतो. काही नशिबवान कलाकार असतात त्यांना लहानपणीच हे सगळं यश प्राप्ती होते, पण ते फार कमी आहेत, 10% पण नाही आहेत. बाकीच्यांना एक त्या अंतापर्यंत जायची तुमची जर तयारी असेल तरच तुम्ही शास्त्रीय संगीत हे म्हणून घ्या, व्यवसाय म्हणून घ्या, नाहीतर तुम्ही नोकरी करा छान आणि त्याच्याबरोबर शास्त्रीय संगीताची साधना करा. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आता मला शास्त्रीय संगीतावर मी हे राहू शकतो आणि करोना परत येणार नाही, त्या दिवशी तुम्ही नोकरी सोडून द्या आणि शास्त्रीय संगीत करा. पण ते फार कमी होतं. आणि याच्यात तरुण पिढीला सांभाळून घेणारे लोक पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्यात आईवडिलांची आणि लग्न झालं असेल तर बायकोची असते. आणि माझ्या नशिबाने या 3 गोष्टी मला खूप चांगल्या मिळाल्या. त्यामुळे आजही मी शास्त्रीय संगीत त्याच लगननी आणि त्या ह्यानी करू शकतो. पण तुम्ही म्हणता तसं नकारात्मकता खूप येते, आणि ही भावना बघूनच मी एक जे अभिषेकी संमेलन करतो वेगवेगळ्या, आपण पण आलो होतो गोव्यात, तर मी गोव्यात, पुण्यात, औरंगाबादमध्ये, उज्जैन अशा 5-6 ठिकाणी करतो. तर तिथे मी हे बघतो की शास्त्रीय संगीतातील नवीन पिढी जी येते कलाकार, त्यांना प्राधान्य द्यावं. म्हणजे प्रस्थापित कलाकार असतातच, पण त्याबरोबर नवीन पिढीचे कलाकार म्हणजे काय, कारण त्यांना त्या स्टेजची आज गरज आहे. आणि आज या त्यांच्या स्टेजमध्ये त्यांना व्यासपीठ जर आपण दिलं तर त्यांना आयुष्यभर लक्षात राहील की यांनी आपल्याला त्या काळात संधी दिली, जी मलाही कधी अपेक्षा होती की माझ्या उभरत्या काळात मला मिळावं, आणि कृपेने मिळालं मला. तर तसं या पोरांनाही देण्याचा प्रयत्न आहे आमचा. चांगला कलाकार होण्यासाठी काय असावं लागतं? मी जसं सांगितलं 3 गोष्टी, 30% गुरु, 20% 25% आपली मेहनत, रियाज, आणि 50% नशीब. 50% नशीब किती होतात बघा ना तुम्ही. मोजके कलाकार आहेत नावं घेण्यासाठी जे शास्त्रीय संगीतात त्या लेवलला काम करता येतात, त्यांना जसे कार्यक्रम मिळतात ते आपल्याला सस्टेन करू शकतात. असे किती आहेत की काही बाकी न करता फक्त शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करतात. पूर्ण भारतात तुम्ही बघायला गेले तर मोजकी नाव आहेत. तर त्यामुळे नशीब फार मोठी खेळी खेळतात. म्हणजे तुम्ही पंडितजींकडून गाण्याचं घेतलं, संगीताच्या म्हणजे संगीतकार म्हणून तुम्ही माझी नाजूक नस पकडली एकदम. मला ती माझी बाजू अजून उलगडता आली नाही आहे. मी एकदम प्रांजळपणे मान्य करतो. केवळ बाबांनी संगीत केलं किंवा व्यावसायिक संगीतकार झाले किंवा दिग्दर्शन केलं, संगीत दिग्दर्शन म्हणून मी ते केलंच नाही. माझ्या आतनं आवाज झाला आहे जो की बाबा तू गाणं करू शकशील, तू गाणं कर, तेव्हा मी गाणं केले. तसा अजून आतनं आवाज आला नाही की तू म्युझिक कंपोज करू शकशील. ज्या दिवशी तुम्ही, आणि देवाची कृपा झाली तर लवकर होईल ते. पण त्याच्यासाठी म्हणजे आतनं आवाज येणं हेच आहे. हो,
मला असं तुम्ही वाटतं असं जर म्हणजे असं नाही होणार की तुम्ही बसलात की चला आता आपल्याला ह्या 4 चांगल्या कविता मिळाल्या आहेत आणि आपण ह्यांना चाल लावून बघूया, तर काय अडचण? माझ्या बाबतीत नाही होणार, बाकीच्या कोणाच्या होत असेल तर मला माहीत नाही. पण मला जोपर्यंत ती ऊर्जा आत नाही येत नाही तोपर्यंत मला नाही वाटत मी ते. पण आणि मी प्रयत्न केला आहे, पण माझ्या मनाप्रमाणे ते नाही झालं. पण त्यामुळे म्हणजे मनाप्रमाणे म्हणजे असं आहे की गाणं यशस्वी होणं, प्रसिद्ध लोकांना आवडणं न आवडणं हा तर नंतरचा भाग आहे. जेव्हा संगीतकार एखादं गाणं घेऊन त्याला चाल लावून ते संगीतबद्ध करत असतो, त्यावेळेला कितीही प्रसिद्ध गाणं असलं तरी त्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा त्याची निर्मिती होत असते ती सगळीच गाणी सारखीच असणार आहेत. कोणत्या म्हणजे हे कसं कळू शकतं की हे चांगलं होतंय नाही आहे हो? ते गाणं कंपोज करताना पहिले माझ्या मनाला तर लागलं पाहिजे. मी जे कंपोज केलं आहे ते मला मनापासून वाटलं पाहिजे, अरे काय छान झालं आहे. तेच पण एखादा जर समजा एखादा असंतुष्ट असेल तर त्याला काही केलं तरी बाकीच्यांना आवडत असेल, त्याला स्वतःला असंतुष्टता कुठे असते माहिती आहे का, की एक कंपोज केलं आणि चांगलं झालं असेल त्याच्यावर न थांबणं आणि पुढे जाणं. ठीक आहे, हा संपला आहे माझ्या आयुष्यातला अध्याय, आता पुढे नेक्स्ट कंपोजिशन, त्याला असंतुष्टता म्हणतो मी. जे मी कंपोज करतो त्याच्यात असंतुष्ट राहिलो तर मी करण्यात काही मला वाटत नाही तथ्य आहे. माझ्यासाठी तरी हा विचार आहे. पण मी जसं म्हणतोय की तुमच्याकडनंही मला ही ऊर्जा मिळते कंपोज करायची, एवढं तुम्ही म्हणताय तर मी काहीतरी प्रयत्न नक्की करीन. आणि तसा मनात खूप आहे की संगीत नाटकाची परंपरा परत नाविन्याने सुरू व्हावी. म्हणजे आता राहुलसारखी मुलं करतातच आहेत, राहुल देशपांडे, की त्यांनी आहेत ती संगीत नाटकं जी झाली आहेत त्याला पुनर्जीवित केलं किंवा त्याचा एक वेगळ्या लेवलला पोचवली ती नाटकं. पण काहीतरी नवीन येणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं ह्या जो काळ चालू आहे त्या काळाला. कारण असं आहे की अभिषेकी बुवांनी संगीत रंगभूमीच्या माध्यमातून मराठी मनाला समृद्ध केलं आणि दुसरीकडं पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी भावसंगीतामध्ये जे काही अद्भुत असं निर्माण केलेलं आहे, तर खूप मोठा वारसा दोन्ही बाजूनी आहे तुम्हाला. पण जर समजा आता भावसंगीतामध्ये असे तुमच्या डोळ्यासमोर कोणी तुमचे आवडते कवी वगैरे आहेत की ज्यांच्या कवितांना चालीत बांधावं असं तुम्हाला वाटतं? मी खूप काव्य गायलोय, खूप काव्य वाचन करतो. भारत आंबेंपासून, बाबा बोरकरांपासून, शांताबाईंपासून खरेपर्यंत सगळं वैभव आहे, वैभव जोशी मित्र आहे. तर या सगळ्यांचीच काव्य आपलं आयुष्य समृद्ध करणार आहेत. शंकर रामाणी माझे आवडते कवी. तर या सगळ्यांचा मी काव्य वाचून खूप इन्स्पायर होतो. पण त्याला अजून चाली कराव्या ना कराव्या हा जरा मनात माझ्या. पण याच्यामध्ये चाली कराव्यात न कराव्यात असं मनात जेव्हा येतो विचार न कराव्याचा, तेव्हा तुलनेची भीती वाटते. हो, खरं सांगू तर हो. त्यांनी सांगितलं इन्सिक्युअर वाटतं का, मला या बाबतीत वाटतं, कॉम्पोजिशनच्या बाबतीत. मला गाण्याच्या बाबतीत एखादी रचना मला दिली कोणी करून तर त्याला मी 100% सजवायचं कसं किंवा त्याला कसं मी पेश करेन माझ्या प्रकारे. मी इवन बाबांच्या रचना ज्या आहेत त्या वेगळ्या प्रकारे पेश करायचा, त्या रचना तशाच ठेवून वेगळ्या तऱ्हेने पेश करायचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं लोकांच्या मनाला भावतात पण त्या. पण हे नवीन रचना करणं आणि ती लोकांना अपील व्हावी याच्यात मला थोडीशी तुलनेची भीती वाटते. सगळ्यात बघतो बाबांची नाही, या बाजूला सगळे मंगेशकर आहेत, सगळ्यांचीच भीती वाटते. तुम्ही आत्ता आध्यात्मिक बैठकीबद्दल बोललात आणि या सगळ्याबद्दल, तर 2 गोष्टी मला फक्त विचारायच्या नाहीत, पण त्या गप्पांच्या ओघात जर तुम्ही ते सांगितलं तर खूप बरं होईल. एक तर गोव्याच्या 2 लोकांनी खूप महाराष्ट्राला समृद्ध केलं, ते म्हणजे एक बाबा बोरकरांनी लिहावं आणि अभिषेकी बुवांनी गावं, तर ती गोष्ट. आणि कबीरावरती खूप मोठा प्रभाव पंडितजींच्या पण आयुष्यावरती राहिला. तर कबीरांनी नेमकं तुम्हाला पण काय दिलं? कारण तुम्ही सतत त्या वातावरणात राहिलेला आहात, ते सगळं ऐकलेलं आहे, तुम्ही जवळून बघितलेलं आहे, त्या रचना गाताना ते अनुभवलेलं आहे. मला वाटतं फक्त आमच्यावर बाबांवर नाही, कबीर हा सगळ्याच संगीतकारांना इन्स्पायर करत राहिलेला संत आहे. म्हणजे कुमारजींपासून ते दीदींपर्यंत त्यात बाबाही आले किंवा आत्ताच्या आमच्या पिढीतल्या पण सगळे बहुतांश गायक
ह्या कबीरांचे रचना गातात. कारण आयुष्याचं तथ्य सत्य त्या सगळ्या रचनांमध्ये जसा बुरा देखन मैं चला बुरा न मिलिया कोई अपने आपने झाका तो मुझसा बुरा न कोई ही आहे त्यांची. किंवा गुरु गोविंद दो खडे काकू लागे पाय बलहारी उन गुरुन की जो गोविंद दिनो बिलाय. म्हणजे तो गुरु नसता तर मी गोविंदला भेटलोच नसतो. अशा आयुष्याच्या सत्य सांगणारे जे कबीर आहेत, कुठला गायक नाही की ज्यांच्यावर त्याचा प्रभाव नाही. कबीर, मीराबाई, तुलसीदास, सूरदास यांचा सगळ्या गायकांच्या त्यापैकी बाबा पण होते. फक्त मला बाबांनी काय केलं की मला त्या काळात 2 तास कंटिन्युअस कबीर गायचा चान्स मिळाला. मध्य प्रदेश अकॅडमीमध्ये 2दा मला कार्यक्रमात बोलवलं. त्यात पूर्ण 2 तास तुलसीदास गायचा होता आणि पूर्ण 2 तास कबीर. तर त्या निमित्ताने मला सगळ्या रचनांची ओळख झाली ज्या बाबांनी त्यांच्या केल्या होत्या. जवळ 10-12 रचना आहेत. आणि मग आमचे बाबा फक्त शिकवायचे नाही, मग त्या रचनेचा काव्याचा अर्थ सांगायचे आणि त्या अर्थानुरूप गायला शिकवायचे. तर त्याचा प्रभाव मला त्या वयातच झाला. त्यामुळे मी कबीर गायन किंवा तुलसी गायन हे आत्ताही करतो. मला सांगितलं तर पूर्ण कार्यक्रम कबीरावर मी करू शकतो. एक छोटी विनंती, कबीराबद्दल जर तुम्ही काही आम्हाला गाऊन दाखवतो ना. साधो सो सतगुरु मोहि भावै, साधो सो सतगुरु मोहि भावै, सत प्रेम का भर भर प्याला, सत प्रेम का भर भर प्याला, आप पीवे मोहि प्यावे, साधो सो सतगुरु मोहि भावे, पर्दा दूर करे आखिन का, ब्रह्म दरस दिखलावे, जिस दर्शन में सब लोग दर्शे, अनहद शब्द सुनावे, साधो सो सतगुरु मोहि भावे, सत प्रेम का भर भर प्याला, आप पीवे मोहि प्यावे, साधो सो सतगुरु मोहि भावे. जुन्या पिढीकडनं नाही मिळाला आणि ते अपेक्षित नव्हतं मला. म्हणजे मी तुम्हीच करताय म्हणून असं नाही, मी एकूणच आपल्याकडे आत्ता जे दिसतं की अनेक गाणी जी हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा येतात तेव्हा असं दिसतं की जुनं यशस्वी गाणं त्याच्यामध्ये मागं त्याचे ते फारच वाईट करतात ना. ते रचना बदलायची काय तुम्हाला हक्क नाही आहे. जे संगीत रचना आहे ती तशीच्या तशी त्या दर्जाला तुम्ही गाऊ शकला तर ठीक आहे. तुम्ही त्याच्यात काहीतरी असं विचित्र काहीतरी घालता तेव्हा ते मलाही स्पेशली दीदींच्या रचना ज्या आहेत की त्या मदन मोहनची रचना तुम्ही काय परत करणार त्याला. ते ऑलरेडी वर्ल्ड लेवलची रचना आहे. मी तसंच म्हणतो बाबांच्या सगळ्या रचना नाही, निवडक रचना एकदम हे सुरांसारखी रचना. मी जे केलं होतं ते मला पटत होतं म्हणून मी केलं होतं की थोडंफार त्याला हे दोन आणि त्याचा मला प्रतिसादही मिळाला जसा असं मला वाटतं. आ हे सुरानो चंद्रभा, सुरानो चंद्रभा, चांदण्याचे कोश माझ्या
प्रिय कराला पोचवा हे सुरानो चंद्रभा वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा. आता बाभ बोरकरांचा उल्लेख झाला. मी जर चुकत नसेल तर मध्यंतरी तुम्ही सलील कुलकर्णी आणि राहुल देशपांडेंनी एक बोरकरांच्या कवितेवर काम केलं होतं. नाही, ते शांताबाईंचं होतं, पण मी बोरकरांच्या रचना गायलोय खूप. आणि बाबांच्या तर त्यांच्या फारच सर्वश्रुत रचना आहेत की नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, अनंता तुला कोण पाहू शके रे. या सगळ्या तुम्हाला कुठली ऐकायची? नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. आम्हा नाही नाम रूप, आम्ही आकाश स्वरूप, आम्हा नाही नाम रूप, आम्ही आकाश स्वरूप. जसा निळा निळा धूप, जसा निळा निळा धूप, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. धन्य निर्माल्याची कळा, धन्य निर्माल्याची कळा, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. तुम्ही आता इतक्या म्हणजे मराठीतल्या सगळ्याच मोठ्या मानल्या गेलेल्या खळे काकांबरोबर, मीनाताईंबरोबर, अभिषेकी बुवांबरोबर तुम्ही काम केलं आहे. तुम्हाला एखादी रचना भावती तेव्हा म्हणजे काय त्याच्यामध्ये भावतं? आता उदाहरणार्थ आत्ता हे गाणं आहे, यातलं तुम्हाला काय सगळ्यात जास्त भावलेलं आहे? मला भावण्यापेक्षा मला असं वाटतं की भावसंगीताचं उद्देश काय आहे माहिती आहे? तुम्ही जेव्हा सादर करता तुम्ही त्या काव्याला किती न्याय देऊ शकता, हा भावसंगीताचा उद्देश आहे. जसं शास्त्रीय संगीत हे ॲबस्ट्रॅक्ट आहे, अमूर्ततेकडे जाणारं संगीत आहे, ज्याच्यात काव्याचं महत्त्व कमी होऊन परमिटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ नोट्स आलाप, त्या रागाला तुम्ही अमूर्ततेकडे नेण्याचा कसा प्रयत्न करता, की शब्दांना महत्त्व न देता त्या स्वरसमूहाच्या आधारे कसं त्याला सजवायचा प्रयत्न करतात, निर्माण करतात. हां, स्वरशिल्प न दिसणारा स्वरशिल्प निर्माण करता.
उपशास्त्रीय संगीतात दोन्हीचा सम हे आहे की शास्त्रीय संगीताचा आधार पाहिजे आणि तुम्ही काव्यालाही त्या ठुमरीच्या रस जो आहे तो महत्त्वाचा आहे बाहेर शब्दांमधनं आणणं. पण भावसंगीतात प्रामुख्याने ती रचना तुम्ही जेव्हा संगीतबद्ध करता तेव्हा त्या रचनेला त्या काव्याला जे कवीला जे सांगायचं आहे काव्याच्या त्या आपल्या काव्यातनं त्याला तुम्ही कितपत न्याय देऊ शकता आपल्या सुरांनी हे कर्तव्य त्या संगीतकाराचं बनतं असं मला वाटतं. तर त्यामुळे मी हा प्रयत्न करतो की ते नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी म्हणताना बोरकरांना जे सांगायचं की त्यांनी आयुष्याच्या शेवटी ही रचना केली आहे जिथे त्यांना असं वाटलं की पाप पुण्य काही नाही है, अपने बहता पानी है, ये जीवन है जैसा बहता पानी जाए फिर नहीं आए. तसं त्यांना ती जाणीव झाली आहे आणि त्याच्यातनं ते सांगायचा त्यांचा प्रयत्न आहे. तर मी गाताना तो प्रयत्न करतो की म्हणजे बोरकरांना जे सांगायचंय ते माझ्या स्वरसमूतनं कसं जास्तीत जास्त आपली प्रतिभा त्यांच्या शब्दांना भारी पडू नये. हो, त्या शब्दांना आपल्या प्रतिभेनं आणखीन वर उचलावं. आमच्या वडिलांनी आम्हाला जे शिकवलं ना ते हेच शिकवलं की शास्त्रीय संगीताची मांडणी, उपशास्त्रीय संगीताची मांडणी, नाट्यसंगीताची मांडणी आणि भावसंगीताची मांडणी ही कशी वेगळी पाहिजे. आवाजाचे लगाव पण कसे वेगळे आले पाहिजे. शास्त्रीय संगीत गाताना आम्ही एका प्रकारे आवाजाचा लगावलो होतो, भावसंगीत गाताना वेगळ्या प्रकारे आवाजाचा लगावलो होतो. आवाज बदलत नाही, आम्ही फक्त लगाव त्याचे बदलतो आणि काव्याला जास्तीत जास्त महत्त्व द्यायचा प्रयत्न. लगाव बदलतो म्हणजे आता शास्त्रीय संगीतात आम्ही जर असे वेगवेगळे ते स्वर काय सांगायला बघतायत, बिलास खानीचे स्वर मला आत्ता काय सांगतायला बघतायत त्याप्रमाणे माझा आवाजाचा लगावा लागतो. पण इथे मला त्या काव्याला काय सांगायचं आहे ते जर काव्य हळवं असेल किंवा एक दुःखाची झालर असेल त्याला, तर त्याला तुम्ही असं करून गायला त्याला काही उपयोगच नाही ना. त्यातला भाव त्याचा भाव पुढे आला पाहिजे माझ्या गाण्यातनं हा सांगायचा प्रयत्न. आणि हीच दीक्षा आम्हाला वडिलांनीच दिली. हे त्यांनी सरळ शिकवून नाही दिली. पण जसं मला इतकं चांगलं आठवतं की मी पहिल्यांदा जेव्हा बाबांच्यावर गायलो होतो स्टेजवर तेव्हा ओ छेडियल्या तारा तुन गीत येईना जुळून तर मी गायलो. आणि बाबा कधी काही सांगायचं नाही मला की कसा गायला वगैरे, शांत बसायचे. हॉटेलवर आलो तर मी आपलं बाबा काय ते म्हणे तू शेवटचा अंतर काय गायलास. मी म्हणलो क्षितिजाच्या पार दूर मृगजळासी येई पूर असा तो अंतर आहे. त्यामुळे त्याचा अर्थ तू बघितलास का काय, क्षितिजाच्या पार दूर, तर तू कसं गायला पाहिजे होते क्षितिजाच्या पार दूर असं छोट्या छोट्या ह्याच्यातनं त्याने आम्हाला शिकवलं. तू क्षितिजाच्या पार दूर मृगजळासी येई पूर ते कसं तुझ्या स्वरातनं मांडतोस. ते ही छोट्या छोट्या अशा गोष्टी आम्हाला त्यांनी किंवा गाताना त्यांच्या आम्ही अनुभव घेतलेला आहे मागणं साथीच्या की कशी रचना सादर केली पाहिजे. त्याच्यातनं खूप गोष्टी. तुम्हाला खळे काकांची सगळ्यात आवडणारी रचना कोणती आणि का? खळे काकांच्या सगळ्याच रचना कमाल आहेत. पण त्यातली समजा आता आपल्याला आपण एकाबद्दलच मी गाऊन नाही दाखवणार पण कारण मी एक गाऊन दाखलीच. मला दीदींनी गायलेले सगळेच तुकारामांचे अभंग किंवा त्यांनी कसं गायलेलं भावसंगीत जे खळे काकांचं ते अंतिम आहे. म्हणजे ते गाणं, ती चाल आणि ती काव्याची मांडणी ते मला एकदम म्हणजे झोपीत पण ऐकलं तर एकदम जाग येईल असं अशी गाणी आहेत ती. त्यामुळे त्यांची मला ती भावसंगीतातली सगळीच गाणी खूप भावतात आणि ती अशी कालातीत गाणी आहेत. मला या संगीतकारांचं हेच वाटतं, तुम्हाला सांगतो ना की मी संगीत करायला का घाबरतो, की या सगळ्या रचना 30, 40, 50 वर्षापूर्वी झालेल्या रचना आहेत. आजही आपल्याला तेवढंच टवटवीत वाटतात. ते गाणं तेवढंच प्रभावी वाटतं कारण कालातीत रचना आहेत. कुठल्याही काळात त्या रचना तशाच इतक्या लोकांना भावतील. तुम्हाला फक्त आवड पाहिजे त्याची, तेवढंच आहे. तर मला वाटतं हे सगळी संत कलाकार आहे की ज्यांचं काम, जसं संतांचं काम वर्षोनवर्ष, हजारो वर्ष झाली जरी अजून चालू आहे, तसं या लोकांचं काम या
त्या पिढीतल्या बाबा भीमसेनजी, किशोरीताई, लताबाई, आशाताई ह्या सगळ्यांचं काम हे कालातीत आहे. बाळकाका आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं ते अभिषेकी बुवांचं सगळ्यात आवडणारी रचना आणि का? रंध्रात पेरिली मी आषाढ दगाणी, उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी. शंकररावांचं काव्य आहे. मला ते नेहमी इतकं म्हणजे गातानाही जे समाधान देऊन जातं ते काव्य, ती चाल, गझलच्या अंगाने जाणारं भावगीत संगीत आहे. ते माझी सगळ्यात आवडती रचना आहे ती. हो का? हां, मी बहुतांश कार्यक्रमात ती ऐकवतो. अच्छा. आणि नाट्यगीतातलं एक काय सांगू तुम्हाला आता, एक कुठलं तरी मी तुम्हाला एक नाट्यगीत त्यांचं ऐकवतो. बाळ कोलटकरांचं नाटक होतं देणाराचे हात हजार. मला वाटतं त्यांचं शेवटचं नाटक असेल ते बाळ कोलटकरांचं. आणि बाबांचं संगीत होतं. 3च गाणी होती त्यात का 2च गाणी होती. अजित कडकडे आणि देवकीताईंची आई उषा आत्या ते गायले होते मला वाटतं. आणि बॅकग्राऊंडला होतं ते गाणं. आणि एक हे बाबा गायले होते देणाराचे हात हजार. ते माझं फार आवडती रचना आहे. ती रेकॉर्ड्स पण नाही झाली आणि एवढ्या गाजल्या पण नाहीत रचना, कारण ते प्रोज नाटक होतं. पण यात 2 चालींपुरतं बाबांनी त्यांचे आणि कोलटकरांचे संबंध खूप चांगले होते. आधुनिक गडकरी, तर त्यांचाही सहवास मला बऱ्यापैकी मिळाला आहे, कारण ते आमच्या घरी यायचे बाबांना भेटायला. तर त्यांच्यातल्या गप्पा मी खूप ऐकल्या. तर ते ऐकवतो तुम्हाला मी. फार सुंदर रचना आहे. वाहतोय दुर्बांच्या जोडीमध्ये नाही, बाबांचं संगीत नाही. हे एकच नाटक त्यांनी एकत्र केलं, देणाराचे हात हजार. ते नाटक मला वाटतं सुषमा तेंडुलकर आणि रमेश भाटकरचं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. अच्छा. भाटकरांचं असं मला वाटतं की त्यावेळेस पहिल्यांदा ती जोडी. देणाराचे हात हजार, देणाराचे हात हजार, ते पुण्यही देती पापही देती, पुण्यही देती पापही देती. तुला हवे ते तू स्वीकार, देणाराचे हात हजार. सूर्यालाही सहस्र किरणे, चंद्रालाही 1000. शीतलता का ऊन हवे ते तुझा करावा तूच विचार, देणाराचे हात हजार. ही मुद्दाम न ऐकलेली रचना ऐकवली तुम्हाला. हे लिहिले कोल्हटकरांनीच लिहिलेली. अच्छा. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे पॅन्डेमिक असल्यामुळे शास्त्रीय संगीत होऊ शकलं नाही, त्यामुळे अनेक बॅकस्टेज कलाकारांना काही काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली. जसं सरांनी सांगितलं की त्यांना वेगवेगळे उद्योग करावे लागलेले आहेत. तर एकीकडे चित्रपटामध्ये जे बॅकस्टेज कलाकार आहेत त्यांना मदत केली जाते, नाट्य कलावंतांना मदत केली जाते, आणि ह्या संगीत क्षेत्रातील जे कलाकार आहेत म्हणजे आता हे म्हणजे तुम्हाला हे बोललेलं फार तुम्ही त्याबद्दल बोलतही नाही, पण तुम्ही स्वतः गुरुदक्षिणा नावाची तुमची जी योजना आहे आणि तुम्ही ह्या पॅन्डेमिक काळामध्ये अनेक कलाकारांना मदतही केलेली आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही फार बोलत नाही, तर ते जरा लोकांसमोर यावं. किंवा अजून जे शास्त्रीय संगीतात जे गायक आहेत तर त्यांनी अशा प्रकारची काही मदत केली आहे का, किंवा तुम्हाला ते अप्रोच झाले आहेत का? खरं म्हणजे या बाबतीत बोलणं योग्य नाही, कारण का माहिती आहे, या सगळे फार चांगले कलाकार लोक आहेत. आता ही वेळ अशी आहे ती काय करणार ना. पण आमचा ट्रस्ट आहे तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, मी आणि बाबांचे इतर शिष्य मिळून आणि माझे मोठे भाऊ मंगेश मुळे जे तबलावादक पण आहेत, आम्ही तो ट्रस्ट सांभाळतो. तर 2 उद्देशाने या ट्रस्टची स्थापना झाली होती, माझ्या वडिलांनी केली होती. एक तर नवीन पिढी जी येते संगीतात त्यांना एक स्टेज व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि जर काय मला माहीत नाही, संयोग असा आहे की गरीब घरातली मुलंच जास्त संगीतात येतात.
समृद्ध घरातली मुलं का नाही घेत संगीत, शास्त्रीय संगीत इतकं यांनी मला कळत नाही की त्यांचे आईवडील त्यांच्या मागे खंबीरपणे राहू शकतात उभे. इथे वारकरी संप्रदायातले किंवा अशा ह्याच्यातलेच जास्त येतात किंवा गावागावातनं ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे आणि त्यावेळेस त्यांना आधाराची गरज असते. तर आम्ही मदत म्हणणार नाही मी त्याला, एक आधार पुण्या मुंबईसारख्या शहरात कमीत कमी 2 वेळचं जेवण चांगलं मिळावं हा आधार द्यायचा प्रयत्न करतो. आणि आमच्याकडे तर गुरुशिष्य परंपरा असल्यामुळे सगळे घरी राहून शिकायचं. माझ्या आई विद्याभिषेकी यांचं फार मोठं योगदान आहे त्यात की इतकी वर्ष आमच्याकडे 8-8, 10-10 शिष्य घरी राहून शिकलेले आहेत, त्यांना मुलासारखं सगळं. आणि बाबा नेहमी म्हणायचे की ज्या समर्थ खांद्यांचा आधार घेऊन गुरुजनांचा आपण जग पाहिलं त्यांना आपण कालांतराने विसरतो. आणि आमच्या संगीतात प्रॉव्हिडंट फंड नाही, पेन्शन नाही, लाखाचं 12,000 करणारं संगीत आहे पहिलेच. दुसरी गोष्ट, तुमचा आवाज आहे तोपर्यंत तुम्ही ठीक आहात, लोक तुम्हाला मान देतात, नंतर तुम्हाला फक्त फोटोमध्ये ठेवतात, अजून काही नाही. तर अशी खूप गुरुमंडळी आहेत की ज्यांना, आणि तुम्हाला माहिती आहे आता थोडासा ह्या माझ्या पिढीमध्ये किंवा माझ्या मागच्या पिढीत थोडा विचार यायला लागला की सेविंग्ज असतात, इन्शुरन्स असतं, काहीतरी ह्या प्रकार. नाही तर पूर्वी संगीताचं म्हणजे आपलं रोजचं जेवण मिळालं, 2 वेळचं परिवाराला झालं, असं असायचं. तर अशा खूप कलाकार आहेत की ज्यांची कला बंद पडल्याने त्यांचे दिवस हालाकीचे येतात. ते कमीत कमी त्यांना 2 वेळचं जेवण चांगलं मिळावं म्हणून आम्ही एक अमाऊंट, विशिष्ट अमाऊंट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये घालतो, त्यांच्या हातात देत नाही, बँक अकाउंटमध्ये घालतो आणि बघतो की त्यांना कमीत कमी 2 वेळचं जेवण चांगलं मिळेल. मग कोणाच्या मेडिकल इमर्जन्सीज असतील किंवा या दिवसात आत्ता ज्यांना खरंच गरज होती कलाकारांना, त्यांना मी आधार द्यायचा प्रयत्न केला. मी काही केलं असं मी अजिबात मानणार नाही. आणि मीच नाही, बाकी कलाकारांनी, खूप कलाकारांनी केलं. आणि मला वाटतं सगळे जे प्रस्थापित कलाकार आहे त्यांचं हे कर्तव्य आहे की जो समाज तुम्हाला घडवतो त्या समाजाप्रती तुमचं देणं लागतं आणि तुम्ही त्या भावनेतनं कमीत कमी संगीतातल्या अशा बुजुर्ग लोकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काम केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना तुमची आठवण राहील की बाबा यांनी मला जेव्हा आधार पाहिजे होता तेव्हा आधार दिला. आणि हे कर्तव्य आहे प्रत्येक संगीतकाराचं असं मला वाटतं. शौनकजी, तुम्ही मगाशी शब्दप्रधान गायकीचं उदाहरण दिलं जितेंद्र अभिषेकी यांच्या. अभिषेकी बुवांची गाणी ऐकताना ती थेट हृदयात उतरतात, कारण का मुळात ते गाताना शब्दांना जास्त महत्त्व देतात. सध्याच्या काळामध्ये तुम्हीच म्हणालात की रिदमला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. कोण कमी पडतंय, गायक, गीतकार की संगीतकार? नाही, मी रिदमला जास्त महत्त्व दिलं. मी शास्त्रीय संगीताच्या बाबतीत नाही म्हणलो, मी हे फ्युजन बाकीचे प्रकार जे आहेत ना त्या ह्याच्यात म्हणलो. पण मला वाटतं असं की संगीताचा एक धर्म काय किंवा त्याला उद्देश काय की एक शांतपणा, समोरच्याना ऐकणाऱ्याला एक पीस ऑफ माइंड. तो दिवसभर इतक्या सगळ्या ह्याच्यात जात असतो आणि ते गाणं ऐकल्यावर त्याला एकदम समाधान मिळालं पाहिजे, शांतपणा वाटला पाहिजे, झोप छान लागली पाहिजे. आणि ते न करता तो तुमचा ब्लड प्रेशर वाढत असेल एखाद्या संगीताच्या प्रकाराने, तर ते मग कितपत त्याला संगीत म्हणायचं असं मला वाटतं. हां ठीक आहे, ते फिल्म्समध्ये वगैरे प्रसंगानुरूप असतं की आता क्लबमध्ये गेल्यावर तिकडे काय शास्त्रीय संगीत नाही ऐकवणार तुम्हाला, ते डिस्कोज ऐकवणार, तिथे ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा ऐकता संगीत तेव्हा तुमची अभिरुची कशी असली पाहिजे हे तुमच्यावर अवलंबून आहे की शांतपणा तुम्हाला आवडेल का. मला वाटतं इट्स अ मॅटर ऑफ मॅच्युरिटी. तुम्ही जसं मॅच्युअर होता तशी तुमची अभिरुची बदलत जाता. तसं मला वाटते की झोपताना तुम्ही कधी ऐका शास्त्रीय संगीत, तुम्हाला अनुभव येईल त्याचा. आमिर खान साहेब, बाबा, किशोरीताई, तुम्हाला इतकी छान झोप लागेल, दुसऱ्या दिवशी नवीन जोमाने कामाला लागाल तुम्ही. इतकी ऐकून बघा कधी. नाही, मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे तुमच्या कामातून, गाण्यातून तर आहेच, पण कामातून सुद्धा तुम्ही खूप सकारात्मकता पेरत आहात. आणि त्यामुळे संपताना म्हणजे कार्यक्रम संपवताना तुमचंच बुवांचं तुम्हाला आवडणारं गाणं त्यांना आपण
रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी पुसणार तू कुणाला मिटलीत सर्ददारे धारात वाहणारी धरतीच गे इमानी रंध्रात पेरिली मी आषाढ दर्दगाणी. धन्यवाद. शौनकजी, आपण म्हणालात ते अगदी खरं आहे की संगीत मनाला शांत करतं, संगीत मनाला तृप्त करतं, नवी ऊर्जा देतं, नवी चेतना देतं आणि तृप्तीची ही अनुभूती आपल्यासारख्या कलाकारांच्या माध्यमातून सर्व रसिकांना, प्रेक्षकांना मिळत असते. ती अशीच मिळत राहो आणि अर्थात आम्हाला तुम्ही काहीतरी तयार केलेलं, तुमच्याकडून निर्मित झालेलं नवं काहीतरी लवकरच बघायला, ऐकायला आवडेल. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा आणि आपले आभार. धन्यवाद मनापासून कट्ट्यावर आल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर क्विक आणि एबीपी वेडिंग्स प्रस्तुत माझा कट्टा पावर्ड बाय चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ऑडिओ पार्टनर स्टोरीटेलमध्ये आत्ता आपण इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.